परंतु ओपन सर्जरी करताना त्यांच्या लंग्सला पण इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळे क्रिएटिनिन त्यांचं त्या परिस्थितीत वाढून गेलं आणि थोडीशी क्रिटिकल परिस्थिती झाली होती. क्रिटिकल परिस्थिती तरी सरांनी ती व्यवस्थित मॅनेज करून आणि त्याबरोबर 2 ते 3 दिवसामध्ये त्यांनी क्रिएटिनिन पण त्यांचं नॉर्मल आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं ब्लड पण थांबलं आणि मग त्याच्यानंतर ओके होऊन त्यांना डिस्चार्ज दिला. परंतु पुढे जाऊन किडनीला पण त्यांना प्रॉब्लेम होता. सरांनी ते पण सिटी एंजिओग्राफीमध्ये बघितलेलं होतं आणि त्यांचं क्रिएटिनिन आणि किडनी फंक्शन, एक किडनी पूर्ण त्यांची काम करत नाही असं त्यांनी बघितलं आणि दुसरी जी किडनी तिला पण ब्लॉकेज आहे. मग त्यांनी सरांनी सजेस्ट केलं की ही किडनी चांगली फंक्शनेबल राहण्यासाठी आणि पुढे जाऊन त्यांना डायलिसिसची गरज पडू नये किंवा ते फंक्शन त्याचं ती व्यवस्थित कार्यरत राहू, त्यासाठी त्यांनी सजेस्ट केलं की बाबा त्यांची किडनीची पण एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी करावं लागेल. त्या दृष्टीने आम्ही ती पण सरांच्या तारीख घेऊन सह्याद्रीला ऍडमिट झालो आणि किडनीची एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी करून आज एकदम त्यांची पूर्ण तब्येत एकदम व्यवस्थित आहे. सरांनी फार आम्हाला मार्गदर्शन केलं आणि फार व्यवस्थित त्यांचे गायडन्स, मेडिकल ट्रीटमेंट वगैरे, त्यामुळे आज वडिलांना या वयामध्ये, आता आज त्यांचं वय 83 आहे, या वयामध्ये ते आज पूर्णपणे रिकवर झालेले आणि आता त्यांना पूर्वीचे जे चक्कर यायचे ते पण पूर्ण बंद आहे आणि व्यवस्थित फंक्शन त्यांचं म्हणजे चालणं फिरणं वगैरे व्यवस्थित सुधारणा झालेली. धन्यवाद. मी सरांचे फार फार आभार मानतो त्याबद्दल. मला आता एकदम व्यवस्थित वाटतंय, पण मी आशा सोडून दिली होती की आता मी जगायचं सोडूनच दिलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. पण डॉक्टरांच्या मेहनतीनं मला नवीन जीवदान मिळालं, एवढं मला सांगायचं आहे.